अगदी घरच्या साहित्यापासून बनवायला खूप सोपी असणारी आणि कमी वेळामध्ये होणारी झक्कास रेसिपी आज बनवली आहे। रेसिपी एवढी मस्त आहे ना, तुम्हालासुद्धा खूप आवडेल, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा। तर सुरुवातीला एक छान असं वाटण बनवायचे। यासाठी मी इथे ओलं खोबरं घेतले। ओलं खोबरं नसेल तर वाळलेलं खोबरं घ्या, पण खोबरं घालणं आवश्यक आहे, मस्त चव लागते। त्यानंतर कोथिंबीर घातली आणि हिरव्या मिरच्या किंवा अशा पिकलेल्या लाल मिरच्या घ्या आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठरवा। त्यानंतर इथे मी 1 चमचाभर घेतलेले आहेत जिरे। त्यासोबतच आपणाला इथे लसूण आणि आलंसुद्धा घालायचं आहे। तर 1 इंच आल्याचा तुकडा असा कट करून घातलेला आहे। आता हे पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे। तर वाटण तयार आहे। थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचे। तर यासाठी आपणाला लागणार आहेत आळूची पानं। आळूची पानं सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि पानांच्या पाठीमागे बघा देठाकडचा जो भाग असतो ना, तर दाखवते तुम्हाला या साईडला थोडंसं असं बारीक मवा म्हटलं जातं त्याला, म्हणजे छोटे छोटे एकदम किडे असतात आणि कधी कधी देठांचा म्हणजे पानांच्या शिरा असतात ना त्यासारखाच ह्याचा कलर असतो। बघा इथं मी दाखवते तुम्हाला, पण इथं व्यवस्थित दिसत नाही आहे। तर छोटे किडे असतात, ते व्यवस्थित चांगलं धुवून घ्यायचं। बऱ्याच वेळेला आपण घाई गडबडीत नुसतं पानं पाण्यातून काढतो, पण तसं न करता ते एकदम बारीक असे किडे असतात। त्यामुळे ही पानं मी चांगली 3-4 वेळा तरी स्वच्छ धुवून घेतलेत। त्यानंतर सगळी पानं एकत्र घेऊन अशी चिरून घ्यायची दुमडून। जेवढी शक्य होईल तेवढी एकदम बारीक अशी पानं चिरून घ्यायची। आता हे खूप लांब लांब वाटत आहेत, अजून एकदा मी अशी दुमडून चिरून घेते। तर अशा पद्धतीने पहा, सगळी पानं चिरून घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर घालायची आहे थोडीशी साखर, म्हणजे याचा पानांचा कलर एकदम छान असा हिरवागार राहतो। आणि बऱ्याच वेळेला अळूची भाजी किंवा अळूचा कोणताही पदार्थ खाताना घशामध्ये असं खवखवल्यासारखं होतं, तसं होऊ नये यासाठी लिंबू रस किंवा चिंचेचा कोळ घालायचा। तर मी अर्ध्या लिंबाचा रस इथे वापरलेला आहे। थोडीशी चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर हे जे वाटण बनवलं होतं ते घालायचे। चवीनुसार मीठ घातलं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा। आणि आळूची पानं आपण स्वच्छ धुवून घेतली होती, त्यामध्ये ओलावा आहे। आणि हा जो आळू घेतलेला आहे मी, म्हणजे आळूची पानं, तर तो देशी आळू असल्यामुळे आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करते हातानं, तर माझ्या हाताला असं चुरचुरल्यासारखं होतंय, म्हणजे खूप असा याला खवखवपणा आहे, खवखवीतपणा। पण काय हरकत नाही, लिंबू रस घातलेलाच आहे त्यामुळे त्याचं प्रमाण कमी होतं। तर आता इथे मी सगळ्यात अगोदर घालते बेसन पीठ। आपण आळू वड्या बऱ्याच वेळेला बनवतो, पण आळूची पानं चिरून न घेता त्यावरती पीठ पसरवून भरून घेतो। तर आज वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवते। तर सगळ्यात अगोदर आपण बेसन पीठ घातलं, त्यानंतर याला छान असा कुरकुरीतपणा येण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ। पाणी न घालता हे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तांदळाचं पीठ जर नसेल ना, तर ज्वारीचं पीठ वापरा। आता बघा हे खूप असं फडफडीत झालं आहे, त्यामुळे अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा मारते वरून। एकदम जास्त पाणी घालू नका, नाहीतर खूप असं ते पातळ होईल। मळताना जरासं घट्टच मळून घ्यायचे। पीठ मळून झाले, थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचे आणि गॅसवरती 1 ग्लासभर पाणी मी गरम करण्यासाठी ठेवले। त्यामध्ये स्टँड ठेवायचा आहे आणि चाळणीला तेल लावून घेतलंय का। स्टीमर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही वाफवून घेऊ शकता। आता हा पिठाचा गोळा काय करायचा आहे, आता याच्या वड्या थापून घ्यायच्यात, पण ते मी पोळपाटावर ते वगैरे न करता असं हातावरतीच बनवणार आहे।
पूर्वीच्या बायका बघा अशा हातावरती भाकरी थापायच्या, तशा पद्धतीने करते. आपणाला जेवढी येईल थापता तेवढं थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग चाळणीला तर तेल लावलेलंच आहे, त्यावरती ठेवून थापून घ्यायचं आहे. तर याची सुंदरता आणि चव वाढवण्यासाठी पांढरे तीळ वापरते इथं. तर वरून असे पसरवायचे त्यावरती. पदार्थ दिसायलाही सुंदर दिसतो आणि खायला पण मस्त लागतो तीळ लावल्यामुळे. थोडंसं असे हाताने दाबून घेते म्हणजे तीळ व्यवस्थित त्याला छान असे चिकटतील. आणि तोपर्यंत बघा पाण्याला पण उकळी यायला लागली. तर ही चाळणी अशीच यावरती ठेवायची. यावरून झाकण ठेवताना मात्र एक काळजी घ्यायची, एकदम पॅक बसणारं झाकण ठेवायचं म्हणजे वाफ अशी साईडनं जात नाही आणि पटकन हे वाफवून तयार होतं. तर एक 7-8 मिनटानंतर बघा एकदा चेक करायचं आहे की व्यवस्थित हे झालं आहे का नाही ते तयार. अजून एक थोडा वेळ मी ठेवलं होतं 2-3 मिनटं. तर मस्त असं हे वाफवून आपलं तयार झालेलं आहे. आता हे थंड करून घेतल्यानंतरच वड्या कट करून घ्यायला पाहिजे होत्या, पण माझ्या मुलाला हे डब्यासाठी द्यायचं आहे आणि त्याला वेळ व्हायला लागला आहे शाळेत जायला, त्यामुळे हे गरम गरम आहे तोपर्यंतच मी कट करायला लागले, त्यामुळे थोडंसं चिकटल्यासारखं होतं आहे. तर अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये मी वड्या कट करून घेतलेत. अशा नुसत्या जरी खाल्ल्या ना तरीही टेस्टी लागतात, पण ह्याची चव अजूनच वाढवण्यासाठी अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून वड्या तळून घ्यायचेत किंवा परतून घेतल्या तरी चालेल. आता एखाद्याला तळलेल्या आवडत नसतील तर थोडेसे तेलावरती परतून घ्या. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम आचेवरती खालच्या साईडने बघा छान असा खरपूस कलर येईपर्यंत वड्या तळून घेतल्या की पलटी करून दुसऱ्या बाजूने पण तशाच वड्या तळून घ्यायचे. एकदम छान अशा कुरकुरीत होईपर्यंत वड्या तळून घेतलेत बरं का, आणि दिसायला किती छान दिसतात बघा. आणि वरून तीळ लावल्यामुळे तर याची चव अजूनच वाढते. खमंग टेस्टी आणि घशामध्ये अजिबात न चुरचुरणाऱ्या कुरकुरीत अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि आतमधून एवढ्या मऊ झालेत ना, वरून कुरकुरीत आतमधून मऊ. काय मग मैत्रिणीनं, रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. लवकरच मी भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.